ही आहे हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियंका कांबळे. प्रियंकाने अशी काही कामगिरी केली आहे ज्याची दखल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन या संस्थेने घेतली आहे. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या प्रियंकाने आजपर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त महिलांना मासिक पाळी या विषयावर हजारो व्याख्याने दिली आहे. त्याचबरोबरीने तिच्या संस्थेने 10 लाखांहून अधिक सॅनिटरी पॅडचे वाटप केले आहे. मासिक पाळी विषयावर जगभरात हजारो व्याख्याने देणारी प्रियंका ही पहिली मुलगी ठरली असून तिच्या नावे हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. प्रियंका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानत सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. हेल्पिंग हँड वेलफेअर सोसायटी या संस्थेचे संस्थापक समीर चव्हाण, या संस्थेच्या सचिव रश्मी पाटील यांची प्रियंकाच्या कार्यास मोलाची साथ मिळत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रियंकाला तिच्या परिवाराचा असलेला पाठिंबा, तिच्या संस्थेमधील असलेल्या सर्व सदस्यांच्या मदतीने प्रियंकाने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, अशा तिने भावना व्यक्त केल्या. मासिक पाळी अजूनही एक टॅबू आहे, ज्याच्यावर अजूनही मुक्तपणाने चर्चाच केली जात नाहीये. याला घेऊन अनेक अंधश्रद्धा तर आहेच, पण याच्यावर खुलेपणाने न बोलल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आपण प्रोत्साहन देत आहोत. स्त्रियांना कित्येक आजार होत आहेत ज्याची चर्चा त्या करतच नाहीयेत, कारण हा खूप संवेदनशील विषय आहे आणि या संवेदनशील विषयावर बोलतानाही त्यांना लाज वाटते आहे. मी शहरी भागात आणि ग्रामीण भाग अशा 2 विभागच केले आहेत. अशा 2 विभागातल्या स्त्रियांना भेटल्यावर मला खूप वेगळे दोघांचेही अनुभव आले आहेत. पण एक अनुभव जास्त प्रमाणात मिळतो. आपला सत्र कसा झाला आहे किंवा काय आहे ह्याचा त्या सत्रात माहिती होत नाही. जेव्हा सत्र संपते तेव्हा त्या स्त्रिया कधीही कुजबूज करणाऱ्या किंवा या विषयावर लवकर न बोलणाऱ्या सत्र संपल्यावर प्रश्नांचा भडीमार जेव्हा माझ्याकडे घेऊन येतात तेव्हा रिअलाइज होतं की या स्त्रियांना बोलतं किंवा या स्त्रियांना बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी खूप गरज आहे. प्रश्न त्यांच्या मनात भरपूर आहेत, फक्त उत्तर देणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि जेव्हा मी जाते त्यांच्याशी या विषयावर बोलते तेव्हा त्यांना तो आनंद जो मिळतो किंवा ज्या मोकळेपणाने त्या संवाद साधायला आणि त्यांचे प्रश्न जेव्हा घेऊन येतात, तो एक रिझल्ट म्हणजे खरंच माझ्यासाठी तो खूप मोठा रिझल्ट आहे की मी महिलांना या विषयावर निदान बोलतं करते आहेत आणि त्यांना असणारे त्रास, त्यांना असणारे प्रॉब्लेम्स त्या मांडत आहेत. प्रियंका कांबळे आमच्या संस्थेला 2018 मध्ये जॉईन झाली आणि ती मासिक पाळी या विषयावरती पहिल्यापासूनच काम करत होती. पण जेव्हा ती आमच्या संस्थेमध्ये जॉईन झाली तेव्हा तिचं काम अजून वाढत गेलं. प्रियंकाचे 2-3 म्हणजे सत्र होते. तेव्हा जेव्हा आम्ही पुण्याला गेलो होतो आमच्या इव्हेंटसाठी, तर तेव्हा तिने त्या गावामध्ये पहिल्यांदा घेतले होते. तेव्हा मी ते अटेंड केले होते की सर्वांना म्हणजे गावातल्या लोकांना त्या मासिक पाळीबद्दल एकदम म्हणजे डिटेलमध्ये सांगत होती की कसं असतं आणि कसं हायजीन ठेवायचं असतं किंवा पॅड वापरायचं, मग त्याचे काय फायदे आहेत वगैरे ते सगळं तिने सांगितलेलं एकदम व्यवस्थित त्यांना. आणि सत्र संपल्यानंतर पण बऱ्याच बायकांनी येऊन तिच्याशी कम्युनिकेट केलं होतं आणि तिला प्रश्न विचारले होते जे त्यांच्या मनात होते, त्या सगळ्या एकत्र येऊन आणि त्यांचं पण ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होती सर्वांचे. मासिक पाळी या विषयावर जेव्हा त्यांच्याशी चर्चा करते तेव्हा त्यांच्या गैरसमज तर प्रचंडच असतात, पण त्याचसोबत माहितीची कमतरता त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात असते. त्याच्यामुळे स्वतःला कशी काळजी घ्यावी, स्वतःची कशी काळजी घ्यावी याविषयी त्यांना असलेलं नॉलेज हे खूप कमी असतं. जेव्हा नॉलेज मिळतं की आपण काय केलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्यावर कसं लक्ष दिलं पाहिजे, ह्या गोष्टी जेव्हा त्यांना समजतात त्यावेळेस त्यावर त्या कामही करू लागले आहेत. आणि हे फॉलो करत असताना अनेकदा मला त्यांचे कॉल येतात की मी हे केलेलं आहे आणि हा खूप छान इम्पॅक्ट झालेला आहे. मासिक पाळी विषयाबद्दल महिलांना प्रबोधनाचं काम करत असताना प्रियंका आणि तिचे सहकारी दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी विविध उपक्रम देखील राबवत असतात. अनेक असे वेगवेगळे आश्रमशाळा आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही सगळं काम करतो. जेणेकरून मेडिकल कॅम्प आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जे त्यांना डॉक्टरकडे जायला सुद्धा पण त्यांना खूप लांब जावं लागतं आदिवासी लोकांना, जेणेकरून त्यांच्या इथे जाऊन आपण मेडिकल कॅम्प घेतो. त्या प्रकारे
व त्यांना स्टेशनरी, वह्या, पुस्तकं, त्यांना वस्त्र, जेणेकरून जे आपल्याला जे जे शक्य होईल ते ती पूर्ण एकत्र येऊन ती टीम काम करते. आजपर्यंत प्रियंकाला महाराष्ट्र राज्य शासनाचे, भारत सरकारचे आणि जागतिक पातळीवरचे अनेक पुरस्कार देऊन तिच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील प्रियंकाचं काम पाहून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी तिचं कौतुक केलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगता यावं यासाठी प्रियंका करत असलेलं कार्य खरंच कौतुकास्पद आहे. प्रियंकाच्या या सामाजिक कार्याला क्रांतीसूर्य माध्यमाकडून सलाम.